जे तुमचं आकाश शिरसाटांचं जे निवेदन आहे ते निश्चितच आपल्या अस्मितेचा विषय आहे आणि ती जपण्याचं तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. नव्हे तर राज्य सरकारची सुद्धा त्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी म्हणून उद्या आणि कंपनीनं 1811 भीमा कोरेगावचा स्तंभ हा भीमा कोरेगाव या ठिकाणी उभा दिला. या स्तंभाला हानी झाली 10 वर्षापूर्वी त्याच्या वीज कोसळली. त्यामुळे त्या स्तंभातून पाणी गळत आहे आणि ते शौर्याचं प्रतीक आहे. देशाचं एक ते महत्वाचं ते ठिकाणी स्तंभ आहे. आणि 18 मध्ये दंगलीमध्ये 30,000 विद्यार्थ्यांना पुणे दाखल झाले. ज्या अनेक पोरा नोकरीला लागत आहेत त्या पोराला त्याची तकलीफ होत आहे. ते गुन्हे तात्काळ बंद घेण्यात यावं आणि त्या स्तंभाला जास्तीत जास्त आपल्या पद्धतीनं जेवढं निधी देता येईल तेवढे शासनाच्या वतीने निधी देण्यात यावी या मागणीसाठी हे निवेदन आज आम्ही घेऊन आलो. आज माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे की सध्या जो 1818 मध्ये भीमा कोरेगावचं जे युद्ध घडलं त्या युद्धाचा शौर्याचं प्रतीक म्हणून एक 1822 मध्ये जे भीमा कोरेगावचं स्तंभ उभारलं त्या स्तंभाला आता मोठी 10 वर्षापूर्वी हानी झाली. त्या स्तंभातून आता पाणी गळत आहे आणि त्या स्तंभातल्या आता त्या एवढं मोठं शौर्याचं प्रतीक असणारा स्तंभ या ठिकाणी आज कुठंतरी आज त्या स्तंभाला हानी होत आहे. म्हणून त्या स्तंभाच्या विजय स्तंभाच्या मागणीसाठी आज माननीय खासदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आणि गेल्या 18 मध्ये जे भीमा कोरेगावची जी दंगल घडली त्या दंगलीमध्ये 30,000 कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आणि हे गुन्हे या ठिकाणी मागं घेण्यात यावं आणि आमच्या येणाऱ्या शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यावर ज्या पद्धतीनं हे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे तात्काळ मागं घेण्यात यावं अशा मागणीकरिता आज आम्ही माननीय राज्यमंत्री केंद्रीय यांना निवेदन दिलं आणि हा मुद्दा आम्ही लोकसभेत या ठिकाणी रेटून धरावा अशा मागणीकरिता आज आम्ही निवेदन दिलं. नक्कीच या विजय शौर्या भीमा कोरेगावच्या स्तंभाला या ठिकाणी शासनाने जास्तीत जास्त या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावी आणि आमच्या मागणी पूर्ण करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो. अन्यथा महाराष्ट्रभर याचा निळा उद्रेक आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो. प्रत्येक तालुक्या जिल्ह्यातून गाव पातळीवर याचं आंदोलन आम्ही उभारू हे आम्ही या ठिकाणी आज सर्व महाराष्ट्राला आवाहन करतो आणि जरी हे मागण्या आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि तत्काळ आम्ही आज माननीय मंत्री साहेबांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एवढीच आम्ही अपेक्षा करतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय बळवंतदादा वानखडे. आज आम्ही यांना निवेदन दिलं की जो अस्मितेचा विषय आहे भीमा कोरेगावचा जो विजयस्तंभ आहे त्या विजयस्तंभाला हानी पोचली. 10 वर्षापूर्वी त्याच्यावर वीज कोसळली होती. तो स्तंभ त्यातून पाणी टपकत आहे. त्या स्तंभाचा विषय महाराष्ट्रभर पेटत आहे. म्हणून त्या मागणीसाठी आज आम्ही अकोल्यातून त्याची प्रथम सुरुवात केली आणि आपले लोकप्रिय खासदार बळवंतदादा वानखडे यांना आज आम्ही निवेदन दिलं आणि ते सुद्धा लोकसभेत त्या स्तंभाच्या बद्दल त्या ठिकाणी स्तंभाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी निधी भेटली पाहिजेत आणि आपल्या समाजाच्या विविध 2017-18 मध्ये जे दंगल झाली त्याच्यात केसेस आहेत ते मागं घेतले पाहिजेत असं आम्ही विविध मागण्यासाठी निवेदन दिलं. ते पूर्ण करतील असं दादांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्याबद्दल मी समाजाच्या वतीनं दादाचे धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम. कंपनीनं 1811 मध्ये भीमा कोरेगावचा स्तंभ हा भीमा कोरेगाव या ठिकाणी उभा दिला. या स्तंभाला हानी झाली 10 वर्षापूर्वी त्याच्या वीज कोसळली. त्यामुळे त्या स्तंभातून पाणी गळत आहे आणि ते शौर्याचं प्रतीक आहे. देशाचं एक ते महत्वाचं ते ठिकाणी स्तंभ आहे. आणि 18 मध्ये दंगलीमध्ये 30,000 विद्यार्थ्यांना पुणे दाखल झाले. ज्या अनेक पोरा नोकरीला लागत आहेत त्या पोराला त्याची तकलीफ होत आहे. ते गुन्हे तात्काळ बंद घेण्यात यावं आणि त्या स्तंभाला जास्तीत जास्त आपल्या पद्धतीनं जेवढं निधी देता येईल तेवढे शासनाच्या वतीने निधी देण्यात यावी या मागणीसाठी हे निवेदन आज आम्ही घेऊन आलो. ठीक आहे. स्तंभ हा 1822 बांधला गेला. इंग्रजांच्या हस्ते तो स्तंभ बांधलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927 या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेले. पण 2018 मध्ये जी दंगल घडली त्याच्यात 30,000 कार्यकर्त्यावर गुन्हे
तर त्या गोष्टीमुळे आज विद्यार्थ्याचं भवितव्य धोक्यात आलं. अनेक विद्यार्थी त्याच्यात काही नोकरीच्या याच्यात अडचणी राहिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिंदे समितीची एक गट स्थापन केली होती, जे विजयस्तंभासाठी जे निधी दिली होती, तो स्तंभ आता पावसाळ्यामुळे गळत आहे. त्या स्तंभाच्या ते वीज पडली 10 वर्षापूर्वी, तर त्याच्यामुळे त्या स्तंभाला हानी झाली. तर त्या स्तंभाच्या भागातून पाणी गळू लागलं आणि ते शौर्याचं प्रतीक आहे, देशाचं शौर्याचं प्रतीक आहे, ज्याचं गौरव इंग्रजांनी केला आणि ब्रिटिश इंडियाच्या याच्यात त्याची नोंद आहे. तर ते आपल्या वतीनं जास्तीत जास्त त्या स्तंभाला मदत घेतली पाहिजे आणि हा मुद्दा तुम्ही लोकसभेत रेटून धरला पाहिजे, अशी आमची सम्राट सेनेच्या वतीनं सर्व भीमसैनिकाच्या वतीनं मागणी करून तुम्हाला निवेदन देतो. आम्ही मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय बळवंतदादा वानखडे, आज आम्ही यांना निवेदन दिलं की जो अस्मितेचा विषय आहे, भीमा गोरेगावचा जो विजयस्तंभ आहे, त्या विजयस्तंभाला हानी पोचली. 10 वर्षापूर्वी त्याच्यावर वीज कोसळली होती. तो स्तंभ त्यातून पाणी टपकत आहे. त्या स्तंभाचा विषय महाराष्ट्रभर पेटत आहे. म्हणून त्या मागणीसाठी आज आम्ही अकोल्यातून त्याची प्रथम सुरुवात केली आणि आपले लोकप्रिय खासदार बळवंतदादा वानखडे यांना आज आम्ही निवेदन दिलं आणि ते सुद्धा लोकसभेत त्या स्तंभाच्या बद्दल त्या ठिकाणी स्तंभाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी निधी भेटली पाहिजे आणि आपल्या समाजाच्या विविध 2017-18 मध्ये जे दंगल झाली त्याच्यात केसेस आहेत ते मागं घेतले पाहिजेत, असं आम्ही विविध मागण्यासाठी निवेदन दिलं. ते पूर्ण करतील असं दादांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्याबद्दल मी समाजाच्या वतीनं दादाचे धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम.